एके दिवशी एक साधू आणि त्यांचा शिष्य कुठेतरी चाललेले असतात। रस्त्याने जात असताना त्यांना भूक लागते आणि बाजूलाच त्यांना एक झोपडी दिसते। झोपडी दिसल्यानंतर साधू आणि त्यांचा शिष्य त्या झोपडीमध्ये जातात आणि तिथे त्यांना एक गरीब पती पत्नी दिसतात। ते गरीब पती पत्नी त्या साधूचं आणि त्यांच्या शिष्याचं खूप आदराने स्वागत करतात आणि त्यांना जेवायला देतात। त्याच्यानंतर साधू त्या गरीब माणसाला विचारतात की तुमचं हे घर कशावरती चालतं। तर तो गरीब माणूस म्हणतो की माझ्याकडे एक गाय आहे, तिचं दूध विकून आम्ही कसा कसा उदरनिर्वाह करत आहे। त्याच्यानंतर ते साधू विचारतात ही समोर जी मोठी जमीन आहे ती कोणाची आहे। तर तो माणूस म्हणतो ती जमीन माझीच आहे। हे ऐकल्यानंतर साधू बोलतात ठीक आहे, आणि साधू असा विचार करतात की आजच्या दिवस इथेच मुक्काम करायचा। त्याच दिवशी मध्यरात्री साधू आपल्या शिष्याला उठवतात आणि सांगतात ती शेतकऱ्याची जी गाय आहे ती आपल्या सोबत घे। आणि मग शिष्य सुद्धा तसंच करतो, ती शेतकऱ्याची जी गाय आहे ती सोबत घेऊन हे दोघं आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करतात। पण त्या शिष्याला आपल्या गुरुचं असं वागणं पटलं नाही। तो शिष्य विचार करू लागतो की त्या गरीब माणसाने आपलं किती स्वागत केलं, आपल्याला जेवायला दिलं, आपल्याला निवारा दिला, आणि हे सगळं देऊन सुद्धा आपल्या गुरुने काय केलं तर त्याची जी गाय आहे तीच चोरून आणली, ज्याच्यावरती त्याचा उदरनिर्वाह चालू होता। मग असा विचार शिष्याच्या मनामध्ये येत होता, पण त्याने गुरुला काही बोलून दाखवलं नाही। याच्यानंतर काही दिवस निघून गेले आणि शिष्य पुन्हा त्याच रस्त्याने एके ठिकाणी चालला होता आणि तो असं पाहतो की ज्या ठिकाणी त्या गरीबाची झोपडी होती त्या ठिकाणी खूप मोठा बंगला झालेला असतो। मग तो शिष्य विचार करतो की या बंगल्यामध्ये जावं आणि त्या माणसाला विचारावं की हे सगळं कसं काय झालंय। मग तो त्या बंगल्यामध्ये प्रवेश करतो आणि त्या माणसाला विचारतो की हा सगळा बदल कसा काय झाला। तर त्यावेळी तो माणूस सांगू लागतो की ज्यावेळी तुम्ही इथून निघून गेलात त्याच दिवशी माझी गाय सुद्धा कुठेतरी गायब झाली आणि गायी गेल्यानंतर मला उदरनिर्वाहासाठी काही साधनच उरलं नव्हतं। मग मी थोडंफार कष्ट केलं आणि थोडे पैसे जमा केले। पैसे जमा केल्यानंतर ही जी समोर माझी पडीक जमीन आहे त्या जमिनीमध्ये फळांची शेती करायला सुरुवात केली आणि त्या फळांच्या शेतीमुळे आज मी श्रीमंत झालो किंवा मी हे सगळं उभारू शकलो। तो माणूस पुढे बोलतो जर त्या दिवशी माझी गाय गायब झाली नसती तर मला माझं सामर्थ्य हे अजून समजलंच नसतं, मी गरीब तर गरीबच राहिलो असतो। तात्पर्य हेच की आपण आपला जर कम्फर्ट झोन नाही सोडला तर आपण आपली परिस्थिती कधीच बदलू शकत नाही। धन्यवाद।